उद्या भारतीय जनता पार्टीचा जवळजवळ मी 40 वर्षापासूनचा कार्यकर्ता आहे. प्रत्येक वेळेस पक्षाने जो आदेश देईल, ज्याप्रमाणे पक्ष आदेश देईल त्याप्रमाणे आम्ही वागत गेलेलो आहे. वेळोवेळी माझ्यावर अन्याय झाला तरीही मी 3 वेळेस उमेदवारी मागे घेतली. पण ह्या वेळेस मी विचार करतोय की कुणासाठी उमेदवारी मागे घ्यायची. जर प्रत्येक वेळी जर आयात उमेदवार येत असेल आणि स्थानिकच्या लोकांना, जुन्या निष्ठावंत लोकांना जर न्याय मिळत नसेल, त्यांच्या न्याय हक्कासाठी मी प्रभाग 8B मधून, जो की भारतीय जनता पार्टीमध्ये असताना काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये जात असताना भारतीय जनता पक्षाचा ध्वज पायदळी तुडवून जो पक्ष प्रवेश करतो आणि त्याला जर काहीतरी आर्थिक व्यवहार करून जर पार्टी पक्षामध्ये घेत असेल आणि पक्षात घेऊन जर त्यांना तिकीट देत असेल तर त्या उमेदवाराच्या विरोधात माझी उमेदवारी पक्की आहे. आणि मी निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जनतेच्या समोर जाणार आहे. निष्ठावंत कार्यकर्ता आणि डुप्लिकेट कार्यकर्ता ती जनता ओळखेल आणि मला भरभरून मतदान करेल, मी जिंकल. ह्या आशेवर मी भारतीय जनता पार्टीतर्फे आमचं एक स्वतंत्र पॅनल तयार केलेलं आहे अपक्षांचं. त्या पॅनल मार्फत आम्ही प्रभाग 8B मधून निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. जर भारतीय जनता पार्टी निष्ठावंत कार्यकर्ते जर आघाडी झाली, नमो आघाडी ह्या नावाने आघाडी निर्माण करून आम्ही भारतीय जनता पार्टी निष्ठावंत गट म्हणून आम्ही महानगरपालिकेला निष्ठावंत जे कोणी आता जे पदाधिकारी आहेत ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षविरोधी कारवाया केल्या तेच आता सध्या प्रमुख आहेत आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली हे इलेक्शन. नाव सांगायचे का? सगळ्यांना नाव माहिती आहेत. कोण आहे आता प्रमुख, कोण आहे निवडणूक प्रमुख, कोण आहे. वेळोवेळी निवडणूक प्रमुख ठरला असताना ऐन वेळेस निवडणूक प्रमुख का बदलला, त्यांनी उत्तर द्यावं. त्यांना आर्थिक व्यवहार करता यावं म्हणून त्यांनी निवडणूक प्रमुख पद आपल्याकडे स्वतःकडे ठेवून घेतलं आणि मनमानी करून एकाच ह्याच्यामध्ये 2-2 कॅटेगरी, एकाच जातीचे 2-2 उमेदवार दिले. कशासाठी केलं हे? जवळजवळ 27 ते 28 उमेदवार एकाच जातीचे असताना माझ्याकडे तर ऐन वेळेस उचलून आणून उमेदवारी दिली आणि मी AB फॉर्म येईल म्हणून वाट बघत बसलोय. दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली, त्याची उमेदवारी फायनल केली. हे तुम्हाला सगळ्या पत्रकाराला माहित आहे. ह्याचा निवडणूक प्रमुख कोण आहे, ह्याचा सूत्रधार कोण आहे, आर्थिक व्यवहार कसा झाला. बाहेरचे आमचे मागच्या वेळेसचे नगरसेवक, नाव घ्यायला घाबरायची गरज नाही ना. निवडणूक प्रमुख कोण आहे तुम्हाला माहित आहे. आमच्या निवडणूक प्रमुख कोण आहेत? संभाजी पाटील यांनी दबाव टाकून आणि निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलून त्यांच्या बगल बच्चाला उमेदवारी दिली. जस्त्यांनी आपापला औषधाचे आमदार असो किंवा आप्पा असो, जस्त्यांनी आपापली उमेदवारी जस्त्याच्या कार्यकर्त्याला घेतली. निष्ठावंत भाजपच्या कार्यकर्त्याला डावललं. दबाव आहे का तुमच्यावर कार्यकर्त्यांवर? आमच्यावर कुठलाच दबाव नाही. आम्ही कुणाचा दबाव मानत बी नाही आणि कुणी आमचा नेता नाही. आम्ही त्यांचे नेते आहोत. कारण 40 वर्ष पक्षात घातलेत आणि आता ऐन वेळेस त्यांनी एकाच जातीला टार्गेट करून, माझी जात आता दिसली का तुम्हाला? ज्यावेळेस मी काम करतो, कार्य करतो त्यावेळेस मला माझी जात दिसली नाही. त्यावेळेस चालतो शिवा शिसोदिया, फेटे बांधायला शिवा शिसोदिया चालतो. पण इलेक्शनच्या वेळेस कुठल्या तर ऐन वेळेस जातीचा माणूस घेऊन यायचं आणि त्याला उमेदवारी द्यायची, ही कुठला न्याय आहे? आमच्यावर अन्याय झालेला. आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते ताकदीने लढा देऊ आणि यांना हाणून पाडू. निष्ठावंताकडे नसलं तरी आमचा चेहरा कमळ आहे. जो आमचा उमेदवार, माझ्या विरोधातला जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला जरी कमळ असलं तरी डुप्लिकेट कमळ आहे. ओरिजिनल कमळ इथं आहे. शिवा शिसोदिया बाहेर फिरला की आम्हाला कमळ सुद्धा लावायची गरज नाही. लोक ऑटोमॅटिकली म्हणतात की हे भाजपचे आहेत म्हणून मी त्याच्या विरोधात माझी उमेदवारी आहे. ज्याने पक्षाचा अपमान केला आणि त्याला तुम्ही उमेदवारी देताय, कुठल्या निकषावर तुम्ही उमेदवारी दिली? आणि सर्वांचे फॉर्म स्वीकारायला मी होतो तिथं. जवळजवळ 400 फॉर्म आले होते. त्यापैकी एकालाही उमेदवारी नाही. बाहेरची ऐन वेळेस आणून उमेदवारी दिलेली आहे. 2026 च्या होऊ घातलेल्या निवडणुकीसंदर्भात आज भारतीय जनता पार्टीचे जे सर्व काही लातूर शहरातील निष्ठावान कार्यकर्ते आहेत आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, या सर्वांची एकत्रित बैठक आम्ही सर्वांनी मिळून आज इथे घेतलेली आहे. त्यापैकी बरेचसे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे असे आहेत की मागील अनेक वर्षापासून ते भारतीय जनता पार्टीचं काम करतात, कार्य करतात, परंतु त्यांच्यावर अन्याय करून विशिष्ट नंतर जे काही दुसऱ्या इतर पक्षातून ज्यांचं आगमन झालेलं आहे, काही ठिकाणी इतर काही आर्थिक देवाणघेवाण झाल्याची सुद्धा चर्चा आहे. तर अशा देवाणघेवाणीतून उमेदवारी दुसऱ्यांनाच, निष्ठावंतांना डावलून आणि त्यांच्यावर अन्याय करून उमेदवारी देण्यात आलेली आहे. मी स्वतः प्रभाग क्रमांक 12K मधून माझ्या पत्नीच्या नावे सुवर्णा विशाल हवा पाटील यांच्या नावे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु 8 दिवसापूर्वी मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे पराभूत झालेले उमेदवार ज्यांच्या पत्नीच्या नावे अर्ज आला आणि त्यांच्या नावे अर्ज आल्यानंतर त्यांना उमेदवारी दिली. आणि मागील अनेक वर्षापासूनचा मी कार्यकर्ता तर आहेच, परंतु 2020 ला ज्यावेळी आपली महायुतीची सत्ता नव्हती
त्यावेळेस पासून कोविड काळापासून मंडलाध्यक्ष मिळत नव्हता. तर प्रभाग क्रमांक 12, 13 आणि 14चा मंडलाध्यक्ष म्हणून मला बोलवून घेऊन मंडलाध्यक्ष पद देण्यात आलं. त्यावेळेपासून मी इमाने इतबारे स्वखर्चातून स्वतः सर्व गोष्टीचा खर्च करतो. पक्ष संघटनेमध्ये प्रदेश जो काही कार्यक्रम राबवायला सांगतो तो इमाने इतबारे राबवतो आणि कसलीच 1 रुपयाची पक्षाकडून कसलीच अपेक्षा न करता मी 5 वर्षामध्ये पूर्ण स्वखर्चातून जवळपास लाखो रुपयामध्ये माझा स्वतःचा खर्च करून मी पक्षासाठी सर्व काही काम कार्य केलेलं आहे. तरी देखील माझ्यासारख्यावर भूमिका काय असणार आहे? आता आमची नेमकी भूमिका अशी आहे की आमचे जे काही आता इथं सर्व वरिष्ठ कार्यकर्ते किंवा नेते जमा झालेले आहेत त्यांच्या सर्वांच्या विचारातून आम्हाला अशी काही एखादी आघाडी निर्माण करता येईल का, ज्यांचं चिन्ह लातूर शहरामध्ये सर्व एकच राहील आणि त्या आघाडीच्या निर्मितीमधून आम्ही सगळेजण मिळून एकत्रितपणे लढता येईल का, हा एक आमचा आता सध्या विचार होणार आहे. त्या दृष्टीनं 1-2 दिवसात निर्णय होणार. आता ज्यांचे उशीर झाला असं वाटत नाही का पण या सगळ्या प्रक्रियेला? थोडा उशीर झालेला आहे तरी वेळ कमी आहे. या कमीत कमी वेळेमध्ये ही सर्व प्रक्रिया आम्ही पूर्ण करून परवाच्या दिवशी म्हणजे 3 तारखेला जे काही चिन्ह वाटप होणार आहे त्या दिवशी आम्ही चिन्हांची मागणी करून प्रत्येक ठिकाणी आमचे उमेदवार उभे करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं ठरण्याची आता इथे शक्यता आहे. एकूण किती उमेदवार असतील? एकूण जवळपास 70 पैकी आमचे 50 उमेदवार तरी निश्चित होतील असं मला या आत्ताच्या बैठकीवरून वाटतंय. काही नाव वगैरे सुचवलंय सगळं? कशाचं नाव? आता का भाजपचं आता चिन्ह तर नसणार? चिन्ह अपक्ष म्हणून अपक्षांचा एखादा गट निर्माण करायचा. त्याचं जसं काही भूतकाळामध्ये असा राजीव गांधी युवा मंच वगैरे झाला होता तसं एखादा मंच वगैरे निर्माण करून आम्ही आमच्या पद्धतीने एक पूर्णपणे एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार आहे. ओके.